महिला दिनानिमित्त इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिनानिमित्त आज मी सर्वप्रथम वंदन करते ते सावित्रीबाई फुले यांना, कारण त्यांच्यामुळे स्त्रियांना घरातील चूल आणि मूल सोडून स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला झाला। आई वडिलांनी जन्म दिला, मित्रमैत्रिणी आणि भावंडांच्या सहवासाने मी घडले, मी शिक्षित झाले। अपयश हे एकट्याचे असते, पण यशाचे वाटेकरी हे भरपूर असतात। तसेच माझ्या यशाचे वाटेकरी ही भरपूर आहेत, त्या सर्वांना मी वंदन करते। माझं फील्ड हे एक असं फील्ड आहे, इमर्जन्सी कॉल मला नेहमी असतात, त्यांना मला सांगावं असं वाटतंय, कारण आम्हाला रात्रीचं सुद्धा सर्व्हिस देणं गरजेचं असतंय। रात्रीचं उठून जाणं 2-3 वेळेला कधी कधी उठावं लागतंय, पण एकटी मी जाऊ शकत नाही कारण मी लेडीज असल्यामुळे। तर मला या क्षणी सांगावं असं वाटतंय, माझे यजमान अविनाश बाळकृष्ण यादव, माझा मुलगा हर्षवर्धन यादव, हे दोघं आणि माझी मुलगी, या सगळ्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट दिला, त्यामुळेच मी आज इथवर आलेली आहे। 2017 पासून मी गारगोटीमध्ये कार्यरत आहे आणि याच्या अगोदर 10 वर्ष मी औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे। गरिबांनाही आम्ही थोडे पैशामध्ये पण थोडं कन्सेशन देऊन आम्ही त्यांना सेवा देतो। कधी कधी पैशाचा विचारही करत नाही, गरीब आहेत म्हणून सोडून देतो, फुकट करून देतो, कॅम्प्स घेतो, कमी रेट्समध्ये करून देतो। त्यामुळे मी आज माझं इथे नाव आहे। आजही महिला दिनानिमित्त माझ्या घरामध्ये कॅम्प चालू आहे, माझा स्टाफ आहे तो सगळं ऍडजस्ट करत आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण किंवा ज्ञान याची ताकद अफाट आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना मला सांगावेसे वाटते की तुम्ही भरपूर शिका, भरपूर मोठे व्हा, कष्ट करा, एवढेच या प्रसंगी मला सांगावेसे वाटते। एवढे करताना मात्र आपले पाय मात्र जमिनीवर ठेवा। आजचा हा जागतिक महिला दिन साजरा करतो आपण 8 मार्च 1908 मध्ये त्याला मान्यता मिळाली, कारण अमेरिकेमध्ये काही कपड्याच्या कारखान्यामध्ये ज्या महिला कार्यरत होत्या त्यांना कमी कामामध्ये जास्त कामामध्ये कमी मोबदला दिला जायचा, त्यामुळे त्या संघटित होऊन त्यांनी संघर्ष केला। तो जगातला पहिला संघर्ष होता आणि तोच दिवस हा जागतिक महिला दिवस म्हणून आपण साजरा करतो। 1910 पासून या जागतिक महिला दिनाला मान्यता मिळाली। शेवटी मला एवढेच सांगावेसे वाटते की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाचा किनारा, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार, कर्तव्य आणि सामर्थ्याची ओढून घे तू झालं, आणि पुन्हा एकदा करूया स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा जागर। त्याबद्दल संयोजकांचे आणि स्वातीताईंचे मी आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।